नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आळते येथे कडूबाई खरात यांचा भीमगीतांचा सोर संग्राम, जनसमुदाय मंत्रमुग्ध. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा भव्य सत्कार. आळतेतील समस्त बौद्ध समाज आणि विकी कांबळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमात ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांनी आपल्या पहाडी आणि जादुई आवाजाने भीम अनुयांना मंत्रमुग्ध केले. 6 एप्रिल रोजी पार पडलेल्या सोहळ्यात जनसमुदायाचा उत्साह ओसांडून वाहत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीतांनी संपूर्ण परिसर भीममय झाला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आळते गावचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्यदादा इंगवले यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे उपस्थित होते. यावेळी आळते ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सदस्यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर वर्षा सावर्डेकर यांचा उत्तमदादा कांबळे व सरपंच अजिंक्यदादा इंगवले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नूतन जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला. हातकल्ले पंचायत समितीचे उपसभापती संतोष कोंडीबा कांबळे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या 3 तासाच्या कार्यक्रमात कडूबाई खरात यांनी एकापेक्षा एक सरस भीमगीते सादर केले. माझ्या भीमरायाचं गाणं आणि बाबासाहेबांच्या संघर्षाची गाथा मांडणाऱ्या गीतावर बौद्ध उपासक व उपासिका भावविभोर झाले होते. कडूबाईंच्या आवाजातील आर्तता आणि जोश यामुळे उपस्थित जनसमुदायाचे त्यांना उत्स्फूर्त दाद दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी उपसभापती संतोष कांबळे, विकी कांबळे मित्रपरिवार आणि समस्त बौद्ध समाज आळते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण टीमच्या वतीने कडूबाई खरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आळते परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला विक्रमी गर्दी केली होती. आमचे प्रतिनिधी भारत जमनीसह पाहत रहा N15 न्यूज.